प्रियतम श्रोत्यांनो, योगायोग बघा, आज ही छानशी कथा माझ्या वाचनात आली आणि आजच आमच्या शाळेतील एक जवळची मैत्रीण, मार्गदर्शिका, तीही आम्हाला निरोप देते आहे. म्हणून ही कथा त्यांच्यासाठी. शांताताईंची गोष्ट. गावात सगळ्यांच्या ओळखीचं एक नाव होतं, शांताताई. अत्यंत शांत, मेहनती आणि मनाचे फारच कोमल. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक साधं पण मनाला भिडणारं हास्य असायचं. शांताताई लहानपणापासूनच खूप कष्टाळू होत्या. लग्नानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण मनापासून स्वीकारली. घरकाम, कुटुंबाची काळजी आणि मुलीचं संगोपन सगळं त्या अगदी हळूवारपणे आणि संयमाने करीत असत. त्यांची एकच मुलगी होती, सई. सईसाठी शांताताई म्हणजे फक्त आई नव्हत्या, तर मैत्रीण, मार्गदर्शक आणि प्रेरणा होत्या. त्यांनी सईला केवळ शिक्षण दिलं नाही, तर चांगले संस्कारही दिले. शांताताई गावातील शाळेत शिक्षिका होत्या. त्या विद्यार्थ्यांवर कधीच रागवत नसत. त्यांच्या शिकवण्याची पद्धती इतकी प्रेमळ होती की मुलं त्यांना खूप मानायची. प्रत्येक विद्यार्थ्याला त्या स्वतःच्या मुलासारखं समजत असत. वर्षानुवर्ष त्यांनी न थकता काम केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सतत व्यस्त असत. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा दिसत नव्हता. त्यांच्या शांत स्वभावामुळे घरातही आनंदाचं वातावरण असायचं. आज तो खास दिवस होता, शांताताईंचा निवृत्तीचा दिवस. शाळेत छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळे शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी त्यांना निरोप देण्यासाठी जमले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण शांताताई फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग होत्या. शांताताई मंचावर उभ्या राहिल्या. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, "मी काही मोठं केलं नाही, फक्त माझं कर्तव्य पार पाडलं." पण सगळ्यांना माहीत होतं, त्यांनी केवळ कर्तव्य नाही, तर प्रेम दिलं होतं. कार्यक्रमानंतर सई त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, "आई, मला तुझा खूप खूप अभिमान आहे." शांताताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी सईला मिठी मारली. निवृत्ती म्हणजे शेवट नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाचा नवा टप्पा होता, जिथे त्या अजूनही त्यांच्या प्रेमाने आणि शांततेने सगळ्यांच्या आयुष्यात उजेड पसरवत राहणार होत्या. मग श्रोत्यांनो, कशी वाटली ही कथा?